नमस्कार मित्रांनो, मराठी भक्ती कथा या आपल्या प्रेमळ यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे तुम्हाला मिळतील मनाला स्पर्श करणाऱ्या कथा, प्रेरणादायी प्रसंग, जीवनाला नवीन दिशा देणारे विचार आणि भक्तिमय संदेश. आजची कथा आहे घाव. जीवनात येणाऱ्या संकटांनी माणूस तुटत नाही तर अधिक मजबूत बनतो. हाच सुंदर संदेश या कथेतून आपल्याला मिळणार आहे. म्हणून कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची सुंदर आणि प्रेरणादायी कथा घाव. एका छोट्या गावात गणेश नावाचा मुलगा राहत होता. तो खूप मेहनती होता. त्याच्या घरात आई आणि छोटी बहीण होती. वडील काही वर्षापूर्वी गेले होते, त्यामुळे घराची जबाबदारी गणेशवर होती. गणेश रोज सकाळी लवकर उठून शेतात काम करायचा. उन्हाळा असो किंवा पावसाळा, तो कधी काम टाळत नव्हता. त्याची आई नेहमी म्हणायची, मेहनत करणाऱ्यांना देव साथ देतो. गावातील काही लोक गणेशचं कौतुक करायचे तर काही लोक त्याची थट्टा करायचे. पण गणेश कोणाचं वाईट मनावर घेत नव्हता. एक दिवस गावात एक व्यापारी आला. तो नवीन बियाणं विकत होता. तो म्हणाला, हे बियाणं वापरलं तर भरपूर पीक येईल. गणेशला वाटलं की यामुळे त्याचं आयुष्य बदलेल. त्यामुळे कर्ज काढून ते बियाणं घेतलं. आई थोडी घाबरली होती, पण गणेशला स्वतःवर विश्वास होता. काही दिवसांनी पाऊस सुरू झाला. गणेश आनंदाने शेतात पेरणी केली. तो रोज शेतात जाऊन पिकाकडे पाहत होता. पण अचानक खूप जोराचा पाऊस आला. शेतात पाणी साचलं आणि बरंच पीक खराब झालं. गणेशचं मोठं नुकसान झालं. हे पाहून गणेश खूप दुःखी झाला. त्याला काय करावं हे समजत नव्हतं. गावातील काही लोक त्याची चेष्टा करू लागले. त्या रात्री गणेश घराबाहेर शांत बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्याला वाटत होतं की त्याचं सगळं संपलं. पण त्याला माहीत नव्हतं, आयुष्य अजून त्याला खूप मोठं काही शिकवणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश पुन्हा शेतात गेला. खराब झालेलं पीक पाहून त्याचं मन अजून दुःखी झालं. त्याने खूप मेहनत केली होती, पण सगळं वाया गेलं होतं. गणेश शांतपणे माती हातात घेऊन बसला होता. तेवढ्यात त्याचा मित्र सुरेश तिथे आला. सुरेश म्हणाला, इथं मनाला लावून घेऊ नकोस, पुन्हा प्रयत्न कर. पण गणेश काही बोलला नाही. त्याच्या मनात फक्त कर्जाचा विचार चालू होता. पैसे कसे भरायचे, घर कसं चालवायचं हेच त्याला समजत नव्हतं. घरी आल्यावर आईने त्याला जेवायला बोलावलं, पण गणेशला भूकच नव्हती. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवून विचारलं, काळजी करू नको बाळा, वाईट दिवस कायम राहत नाहीत. आईचं बोलणं ऐकून गणेश थोडा शांत झाला. त्याने ठरवलं की हार मानायची नाही. काही दिवसांनी तो पुन्हा कामाला लागला. शेत साफ करणं, नवीन तयारी करणं. तो पुन्हा मेहनत करू लागला. गावातील काही लोक त्याला पाहून हसायचे. इतकं नुकसान झालं तरी हा पुन्हा काम करतो असं ते म्हणायचे. पण गणेश त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता. एक दिवस गावातले रामभाऊ त्याला भेटले. ते शहाणे आणि अनुभवी असलेले माणूस होते. त्यांनी गणेशला सांगितलं, जीवनात घाव लागले तरी माणूस मजबूत होतो. गणेश त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होता. त्या शब्दांनी त्याच्या मनात थोडी हिंमत आली. त्या दिवसापासून गणेशनं ठरवलं, कितीही अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही. गणेश आता रोज नव्या आशेने काम करू लागला होता. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मेहनत करत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण मनात हार नव्हती. एक दिवस गणेश शेतात काम करत असताना त्याला जमिनीतून एक छोटी जुनी पेटी दिसली. त्याने उत्सुकतेने ती बाहेर काढली. पेटी खूप जुनी होती आणि मातीत भरलेली होती. गणेशने ती उघडली, पण त्यात काही खास नव्हतं. फक्त एक काही जुनी नाणी आणि एक कागद होता. त्या कागदावर लिहिलं होतं, मेहनत करणारा माणूस कधी हरत नाही. ते शब्द वाचून गणेशच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. त्याला वाटलं जणू कोणीतरी त्याला पुन्हा उभं राहायला सांगत आहे. त्या दिवसानंतर गणेश अजून मेहनत करू लागला. तो शेतात नवीन पीक लावण्याचा विचार करू लागला. एक दिवस सुरेशला त्याला म्हणाला, पण तू इतकी मेहनत करतोयस, पण तुला भीती वाटत नाही का? गणेश शांतपणे म्हणाला, भीती तर वाटते, पण प्रयत्न सोडले तर सगळेच संपल. सुरेशला त्याचं बोलणं खूप आवडलं. त्यालाही गणेशचा अभिमान वाटू लागला. काही दिवसांनी शेतात छोटी हिरवी रोपं उगू लागली. ते पाहून गणेशच्या डोळ्यात आनंद चमकला. खूप दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर खरं हसू दिसत होतं. त्या छोट्या रोपांसोबत गणेशच्या मनातही नवीन आशा उगवत होती. गणेशच्या शेतात आता हळूहळू पीक वाढू लागलं होतं. रोज सकाळी तो आनंदाने शेतात जायचा. हिरवीगार रोपं पाहून त्याला पुन्हा जगण्याची उमेद मिळत होती. आई सुद्धा आता थोडी खुश होती. ती म्हणायची, देव मेहनती माणसाला साथ कधी सोडत नाही. एक दिवस गावात बाजार भरला होता. गणेश तिथे गेला. काही लोक त्याच्याकडे पाहून म्हणाले, अरे आता तरी नशीब साथ देतंय वाटतंय. पूर्वी अशी बोलणी ऐकून गणेश दुःखी व्हायचा, पण आता तो फक्त हसून पुढे निघून गेला.
त्या रात्री जोराचा वारा सुरू झाला. आकाशात काळे ढग जमले. गणेशला पुन्हा भीती वाटू लागली. सकाळी तो धावत शेतात गेला. काही पिकाचं नुकसान झालं होतं, पण यावेळी सगळं संपलं नव्हतं. गणेशने खोल श्वास घेतला आणि स्वतःला म्हणाला, अडचणी येणारच, पण आता मी हार मानणार नाही. तो पुन्हा कामाला लागला. गावातील लोक आता त्याच्या मेहनतीचं कौतुक करू लागले होते. रामभाऊ त्याला म्हणाले, घाव माणसाला रडवतात, पण तेच त्याला मजबूत बनवतात. गणेश शांतपणे हसला. आता त्याला शब्दाचा अर्थ समजू लागला होता. काही महिन्यांनी गणेशचं पीक चांगलं तयार झालं. शेतात हिरवंगार दिसत होतं. ते पाहून गणेश आणि त्याची आई खूप आनंदी झाले. गावातील लोक सुद्धा त्याचं कौतुक करू लागले. जे लोक आधी त्याची थट्टा करायचे, तेच आता त्याच्याशी चांगलं बोलत होते. एक दिवस व्यापारी गावात पुन्हा आला. त्याने गणेशचं पीक पाहिलं आणि म्हणाला, खूप छान छान काम केलं आहेस. गणेश फक्त हसला. त्याला आता समजलं होतं की मेहनतीपेक्षा मोठी ताकद दुसरी नाही. त्याने बाजारात पीक विकलं. त्यातून त्याला चांगले पैसे मिळाले. सर्वात आधी त्याने घेतलेलं कर्ज फेडलं. घरी आल्यावर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती म्हणाली, आज तुझ्या वडिलांचा अभिमान वाटला असता. आईचं बोलणं ऐकून गणेश भावूक झाला. त्याने आईच्या हातात हात घेतला. त्या रात्री गणेश खूप दिवसांनी शांत झोपला. त्याच्या मनात आता भीती नव्हती, तर आत्मविश्वास होता. त्याला समजलं होतं की आयुष्यात कितीही मोठा घाव लागला तरी मेहनती आणि धैर्य असेल तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. गणेशच्या आयुष्यात आता हळूहळू आनंद पसरू येत होता. परत येत होता. शेत चांगलं चाललं होतं आणि घरातही सुखाचं वातावरण होतं. एक दिवस गावातल्या एका गरीब शेतकऱ्याचं पीक खराब झालं. तो खूप दुःखी झाला होता. लोक त्याला दोष देत होते. गणेशला त्याचे जुने दिवस आठवले. तो त्या शेतकऱ्याजवळ गेला आणि म्हणाला, काळजी करू नका, पुन्हा प्रयत्न करू. त्याने त्या शेतकऱ्याला बियाणं आणि मदत दिली. गावातील लोक हे सगळं पाहत होते. रामभाऊ हसून म्हणाले, जो स्वतः दुःख पाहतो तो दुसऱ्यांचं दुःख समजू शकतो. हळूहळू गणेश गावात सगळ्यांचा आधार बनू लागला. लोक त्याच्याकडे सल्ला घ्यायला येऊ लागले. एक दिवस सुरेश म्हणाला, पूर्वी तू घाबरलेला असायचास, पण आता खूप मजबूत झालास. गणेश हसून म्हणाला, माझ्या आयुष्यातले घावच मला मजबूत करून गेले. संध्याकाळी गणेश शेतात उभा राहून मावळता सूर्य पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्या दिवशी त्याला पूर्णपणे समजलं, आयुष्यात येणाऱ्या अडचणी माणसाला तोडण्यासाठी नाही, तर त्याला घडवण्यासाठी येतात. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो. आयुष्यात कितीही मोठे घाव लागले, कितीही अडचणी आल्या तरी माणसाने हार मानू नये. कारण प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातं आणि आपल्याला अधिक मजबूत बनवतं. विश्वास, मेहनत आणि धैर्य असेल तर अंधारानंतरही प्रकाश नक्की येतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. मराठी भक्तिकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर कथा आणि प्रेरणादायी संदेशासोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि देवावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.